नमस्कार मित्रांनो, मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला. मित्रांनो, थोडंसं दही, थोडीशी साखर आणि मग खूप मोठा उत्साह. मित्रांनो, तुम्ही दहीहंडी फुटताना बघता, पण त्यामागचा संघर्ष, त्यामागची जिद्द कधी बघत नाही. सगळीकडे दहीहंडीचं वातावरण चालू झालंय, त्यामध्ये वेध लागले दहीहंडीचे. प्रत्येक गोविंदा पथकाचे सराव शुभारंभ चालू आहेत. त्यासाठी आज आपण आलो आहोत ठाणे येथील सावरकर नगर येथील श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथक या गोविंदाला भेट देण्यासाठी. मी खूप उत्सुक आहे. चला तर त्यांची माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून. सर्वात आधी दहीहंडीचं वातावरण चालू आहे, कसं वाटतंय? मला दरवर्षी या दिवसाची वाट बघायला लागते. एकदा पाऊस चालू झाला की आमचे वेध सुरू होतात. ऑटोमॅटिक डोक्यामध्ये गाणी चालू होतात, ठरावर ठर असण्याची ताकद होते आणि खूप काही उत्साह म्हणजे मनातच तयार होतात की आम्हाला यावर्षी हे करायचं आहे आणि हे धैर्य गाठायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही सुरुवात करतो आणि ते 15 कष्ट करून मेहनत करून सगळ्या मुली माझ्या ते एक महिला गोविंद तुमच्याबद्दल आणि तुमच्या महिला गोविंदाबद्दल थोडीशी माहिती सांगा. विश्वेश्वर सेवा समिती महिला गोविंदा 2025 साली आम्ही सुरुवात केली. त्याच्या आधी पथकातल्या काही 3-4 मुली होत्या, त्यांचे 3-4 वर्षापासून स्वप्न होतं. त्यांनी आणलो आमच्याकडे की बाबा आम्हाला हे करायचं आहे. मी ॲक्च्युली खरं म्हटलं तर आमचा मुलांचा गोविंदा आज 20 वर्ष आम्ही 25 सातत्याने करतो आहे. त्यात गेल्या वर्षी आम्ही एक मोठी कामगिरी केली की आम्ही 8 थर 3 वेळा, काही न पडता कोणाला दुखापत न होता 3 वेळा थर लावले. तर त्या मुलींची पण इच्छा होती की आम्हाला पण हे करायचं. तर सर्वात प्रथम आम्ही त्या मुलींनी बोललो की तुमच्या घरातल्यांची तयारी करा, पालकांना विचारा, पालकांची तयारी असेल आणि तुम्ही जर आम्हाला सपोर्ट करता आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. तर सर्वप्रथम म्हणजे मुलींचा गोविंदा चालू करणे हे खूप मोठं टास्क आहे. कारण मुली सगळीकडे पुढे आहे, त्याबद्दल वाद नाही. पण काही गोष्टीच्या अडचणी येतात. काही लोक नावं ठेवतात, काही लोक बोलतात की मुलींनी हे का करावं, मुलींनी या क्षेत्रात जाऊ नये. पण आता अशी परिस्थिती आहे की मुलींना पण वाटतं की आम्ही सर्व काही करावं. त्यासाठी मग आम्ही सगळ्या मुलींना बोललो, ज्या मुली सहभागी होणार होत्या त्यांच्या पहिलं पालकांना आम्ही बोलवून घेतलं. त्यांच्यावर एक मिटिंग केली की बाबा या मुलींची इच्छा आहे, त्या मुलींच्या इच्छेसाठी आम्ही पुढे होतोय. पण तुमची जर साथ असेल तर आम्ही करू शकतो. पण ह्या खेळामध्ये पडणं घडणं हे सगळ्या गोष्टी असतात, मार लागू शकतात. त्यासाठी तुमची पण तयारी पाहिजे की बाबा आमच्या मुलीला मार लागला तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही त्यांना सांभाळा आणि घ्या. त्या उमेदीने आम्ही जी सुरुवात केली, त्या उमेदीला मुलींनी सुरुवातीला थोडा वेळ लागला मुलींना हे करायला. पण शेवटच्या 15 दिवसामध्ये जे मुलींनी करून दाखवलं ते आम्हाला पण हे नव्हतं की हे मुली करतील. 5 तर कंटिन्यू 10 वेळा पूर्ण दिवसभरामध्ये पावसात भिजून उपाशी राहून त्यांच्या ताकदीने सगळं तयार केलं. त्यामध्ये एकाही मुलीला कुठलीही दुखापत झाली नाही. सगळ्या मुली सुखरूप आपल्या घरी गेल्या आणि त्यांनी जो मजा घ्यायची होती ते म्हणजे ॲक्च्युली दहीहंडी हा मजा घ्यायचा खेळ आहे. त्यामुळे त्याची सगळ्याचा उत्सवाचा मजा घेतली आणि आज पूर्ण झाला. तुमचं खरंच अभिनंदन. तुम्ही पहिल्याच वर्षी 5 थरांची सलामी. तसं पाहायला गेलं तर महिला गोविंदा पथकामध्ये काहीच, जसं पार्ले स्पोर्ट्स क्लब ज्यांनी गेल्या वेळी 7 थरांचा विश्वविक्रम केला महिलांमध्ये. तर तुम्हाला पण यापुढे शुभेच्छा. तुमच्या गोविंदातर्फे सुद्धा आम्हाला सगळ्यांना एक नवीन विक्रम पाहायला मिळेल. दहीहंडी बोलली का किरकोळ अपघात होतातच, त्यामध्ये महत्त्वाचा असतो तो विमा, इन्शुरन्स. तर आपल्या गोविंदा पथकाचा इन्शुरन्स काढला जातो का? हो, आणि ती प्रामुख्याने ती गरज आहे. कारण हा खेळ एकावर एक चढून करायचा असतो, त्यामुळे दुखापत होऊ शकतो, काही होऊ शकतं. तर प्रत्येक मुलगी ही आमच्या घरातल्या प्रमाणे आहे, त्यामुळे तिची काळजी घेणे आमचं पहिलं कर्तव्य आहे. तर त्या काळजीपोटी त्यांना कुठली दुखापत होऊ नये, त्यांच्या पालकांना कुठला त्रास होऊ नये, त्यासाठी आम्ही त्यांचं विमा संरक्षण सगळं करतो. त्यांचे सगळे जे असतात डॉक्युमेंट घेऊन त्यांना सगळ्यात माहिती देतो मुलींना किंवा कोणाचं काय अपघात झालं तर काय करावं, कशी मेडिकल फॅसिलिटी हे करावी, त्या हिशोबाने सगळं करतो. दहीहंडीला मिळालेला साहसी खेळाचा दर्जा आता सुरू झालाय, ते म्हणजे प्रो गोविंदा लीग. तर त्या लीग बद्दल तुम्ही काय बोलाल? खरं म्हटलं तर प्रो गोविंदामुळेच आता जे दहीहंडीचे जे मंडळ किंवा ज्या महिला वाढल्या त्या प्रो गोविंदामुळेच वाढल्या. कारण त्याचं एक जागतिक दर्जा तयार झालेला आहे. त्या जागतिक दर्जामुळे जो भारताचा जो खेळ आहे तो पूर्ण जगात फेमस झाला आहे. त्याच्यासाठी आणि काही लोक अजून उत्साही, ज्यांना इच्छा नव्हती ते लोक पण त्यामध्ये भाग करायला लागले. त्यामुळे त्यांचं खरोखर ज्या आमदारांनी किंवा खासदारांनी जे त्यांचं पुढाकार घेऊन जे पूर्ण केलं त्यांचे आम्ही आभार मानतो. कारण त्यांच्यामुळे आज एक नवीन चालना मिळाली, मुली त्यात हुशार झाल्या आणि त्यांचं पण स्वप्न जे होतं
पूर्ण करायचं ते पूर्ण करू शकले. असेल दहीहंडीच्या दिवशी जे आयोजक असतात, दहीहंडीचं आयोजन करतात, ते कधी कधी म्हणजे डान्सचे कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं, जी दहीहंडी पथकं असतात त्यांचा वेळ वाया जातो, त्यांना वेटिंगवर राहावं लागतं. त्यामुळे जिथे ते त्या दिवसभरात म्हणजे 10-12 ट्राय करणार असतात, तिथे त्यांना 3-4 ट्रायवर समाधान मानावं लागतं. तर त्या आयोजकांना तुमच्यातर्फे काय सल्ला असेल? आयोजक जे दहीहंडीचा उत्सव त्या दिवशी सगळे साजरी करतात, एक त्यांच्या परीने ते करतात. परंतु हे जे एंटरटेनमेंटची जे साधनं उभी करतात त्याच्यावर भर जास्त असतो. आणि जे गोविंदा पथकं असतात त्यांना त्याच्यामुळे त्रास होतो. कारण एकाच ठिकाणी जाऊन 4-4, 5-5 तास उभं राहायला लागतं. फक्त तिकडे कुठलीही बसायची सोय नसते. मुलांना उभं राहायला लागतं. ते उभे राहून त्या ताकदी 4 तास उभं राहिल्याच्यानंतर परत ते थर लावायचे. अंगात प्राण नसतो, पण एक मुलांना हौस असते. ते हौसेपोटी ते खेळ तयार करतात. तर माझं एकच म्हणतं आहे की बाबा तुम्ही जे एंटरटेनमेंट करणार आहात त्याच्यावर पण भर द्या. पण शक्यतो जे गोविंदा पथक आहे त्यांना तुम्ही पहिली प्रायोरिटी द्या की त्यांचे थर जेवढ्या लवकर जाऊन ते पुढे अजून कुठे 4 ठिकाणी उभे राहू शकतील, अजून 4 गोष्टी करू शकतील, तर ते आम्हाला समाधान मिळालं. नक्कीच तुमचा मेसेज आमच्या व्हिडिओ मार्फत नक्कीच पोहोचेल. गेल्या वेळी 5 थर लावले पहिल्याच वर्षी, सगळ्यांची अपेक्षा वाढणार. यावेळी किती थर? अपेक्षा वाढणार ते पण उरेल. मुलींची पण इच्छा आहे की आपण यावर्षी 6 तर लावूया. पण माझं एकच म्हणणं आहे की जे काही करायचंय ते आपलं सगळं काम धंदे कॉलेज जे काही असेल ते सांभाळून आपल्या आपल्या ताकदीत जेवढं शक्य आहे तेवढं करू. पण मला विश्वास आहे माझ्या मुलींवरती की ते 6च्या जागी 7 पण लावतील, एवढीच अपेक्षा. काही दहीहंडी मंडळी असतात ती दहीहंडीच्या दिवशी बाहेर पडतात, म्हणजे 3-4 थर किंवा 5 अशी लावण्यासाठी. त्यांची प्रॅक्टिस नसते वर्ष किंवा 2-2 महिन्या अगोदर, फक्त पैसा मिळावा यासाठी बाहेर निघतात आणि मग काय होतं, अपघात होतात. त्यामुळे काय होतं, जी मंडळी 2-2 महिने प्रॅक्टिस करत असतात त्यांना कुठेतरी गालबोट लागतं. तर अशा मंडळांना तुम्ही काय सांगाल? कारण हा जो अनुभव आम्ही स्वतः पण घेतलेला आहे. काही गोष्टी घडतात, कोणाला त्या बाबतीत कुठलं मार्गदर्शन नसतं. एक हौशी खातीर किंवा 4 पैसे मिळतील ते त्याच्यासाठी निघतात, त्या दिवशी करतात, ॲक्टिव्ह होतात. पण ते करण्यापेक्षा काय, तुम्हाला जर हौस पूर्ण करायची असेल तर योग्य मार्गदर्शन घ्या. त्याच्यामागे चांगले कोणतरी सल्लागार तयार करा. तर ते जे सल्लागार असतील की उद्या काही दुखापत झाली तर ते तुम्हाला काही गोष्टीसाठी मदत करू शकतील. आणि त्यात तुम्ही अजून थोडे द्या. आमच्या अपेक्षा की सगळ्यांनी या त्याच्यात सगळ्यांनी सहभाग घ्या आणि तो उत्सव आहे, जो गोपाळकाळाचा उत्सव आहे, तो सगळ्यांनी साजरा. तर मित्रांनो, हे होतं सावरकर नगरमधील श्री विश्वेश्वर महिला गोविंदा पथक. पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन पथकासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोविंदा. तर आता आपण एक रॅपिड फायर क्वेश्चनचा राऊंड घेऊया. रेडी? घरची कामं की दहीहंडी? बॉयफ्रेंड की दहीहंडी? रेन डान्स की दहीहंडी डान्स? दहीहंडीची मॉर्निंगची प्रॅक्टिस की नाईटची प्रॅक्टिस? आता शेवटचा, मुंबईच्या हंड्या की ठाण्याच्या हंड्या? आता एक आपण टंग ट्विस्टर चॅलेंज घेऊया. मी एक ओळ सांगणार, सलग 7 वेळा बोलून दाखवायची न थांबता. मध्ये पॉज घ्यायचा नाही, चिटिंग करायची नाही. तुला पहिला विचारतो. पहिला आहे, ओळ नीट लक्षात ठेव. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी, 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 भटजीचा पुतण्या, पुतण्याचा भटजी. वा वा. तांबडा पांढरा रस्सा तुम्ही ऐकला असेल. आता आपण त्यामध्ये भोपळा टाकूया. लाईन आहे, तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा. परत तुम्ही सांगा एकदा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा, 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 तांबडा. वेल, मस्त ट्राय केली. काय सेम प्रश्न तुला. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा. तांबडा भोपळा, पांढरा भोपळा.
तांबडा भोपळा पांढरा भोपळा 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 तांबडा भोपळा. नीट ऐकून घे, एकदाच बोलणार, बाकीच्यांनी बोलायचं. तांबडा भोपळा पांढरा भोपळा. तांबडा भोपळा पांढरा भोपळा 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 तांबडा भोपळा पांढरा भोपळा. तर मित्रांनो, या वर्षीपासून दहीहंडीवाल्या पेजतर्फे जी मंडळी तिथे इथे आपण दिसून करतो, तिथे मंडळांना आपण सन्मानित करतो. याचं कारण हेच की ही मंडळे सगळी कामं करून फक्त आपला एक खेळ, आपला सण जोपासतात, त्यासाठी हे सन्मान चिन्ह पाहिजे. तर श्री विश्वेश्वर महिला वृंदापन त्यांना हे सन्मान आपण सन्मानित